आपल्याबरोबर कॅबिनेट मंत्री आणि भाजपचे नेते नितेश राणे आहेत. सैफ अली खानवरती जो हल्ला झाला त्याच्यामधला जो आरोपी होता तो बांगलादेशी असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्या संदर्भातली माहिती पोलिसांनी दिली की तो बांगलादेशचा असल्याचा पुरावा आमच्याकडे सापडलेला आहे. मुंबईमध्ये जर तो राहत असेल तर ही खूप गंभीर बाब आहे. या घटनेकडे कसं पाहता? आम्ही पहिल्या दिवसापासून अगर आपल्याला आठवत असेल 108 हिंदू सकल मोर्चे हिंदुत्ववादी विचाराचे आमच्यासारखे असंख्य कार्यकर्त्यांनी काढले. त्या सगळ्या मोर्चांमध्ये आमचा प्रमुख मुद्दा हाच होता की हे बांगलादेशी आणि रोहिंगे मुसलमान हे ज्या ज्या देशामध्ये जातात, ज्या ज्या राज्यामध्ये जाऊन राहतात, पहिलं नोकरी मागण्याच्या निमित्ताने येतात आणि मग घरात घुसून त्या चाकू हल्लाही करतात. म्हणून ही घाण जोपर्यंत आपल्या महाराष्ट्रात राज्यात आहे तोपर्यंत आपल्याला आपलं राज्य अस्थिरच करत राहणार. तुम्ही जगामध्ये जिथे जिथे हे घुसखोर घुसलेले आहेत तिथे तिथे बघा त्या देशाला आणि राज्याला हे लोकांनी अस्थिर केलेलं आहे. आणि म्हणून आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात खाली असलेल्या महायुती सरकारची स्पष्ट भूमिका आहे की आमच्या ह्या राज्यामध्ये आम्हाला एकही बांगलादेशी रोहिंगे मुसलमान ठेवायचं नाही. आम्ही त्यांना हकलून बाहेर काढणार. जिथे माझा इंटरव्ह्यू अगर ते ऐकत असतील तर त्यांनी आपल्या बोऱ्या बिस्तरा बांधायला सुरू करावा. कारण का तुमचा बांगलादेशमधला किंवा महाराष्ट्रामध्ये राहत असलेला अब्बा पण तुम्हाला वाचू शकणार नाही. तुम्हाला आता इथून बाहेर निघायलाच लागेल. म्हणून बोऱ्या बिस्तरा बांधा आणि निघण्याची तयारी ठेवा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जो मुंबईमध्ये वास्तव्य करत होता त्यांना नाव बदललेलं होतं. ही मुंबईमध्ये राहतात, नाव बदलून राहतात किंवा जी कागदपत्र जी आहेत ती त्यांना भारतीय असल्याची कशी मिळतात? याचं एक कनेक्शन जे आहे ते मोठं असू शकतं असं तुम्हाला वाटतं? निश्चित. कारण का आपल्या सिस्टममधले काही सडके आंबे आहेत जे ह्या लोकांना डॉक्युमेंटमध्ये मदत करतात. त्या सगळ्या लोकांची माहिती आमचं सरकार म्हणून, आमचे हिंदुत्ववादी संघटना म्हणून आम्ही गोळा करायला मोठ्या प्रमाणामध्ये सुरू केलेलं आहे. तुम्ही येणाऱ्या काळामध्ये बघाल फक्त हे छोटे मासे अडकणार नाहीत, काही मोठे माशांचे पण नाव तुम्हाला ह्याच्यामध्ये येत असताना दिसेल. जे ह्यांना इथे आणतायत, जे ह्यांना डॉक्युमेंट पुरवतायत, ह्यांच्या प्रत्येकाकडे आधार कार्ड कसा असतो. म्हणून आम्ही जेव्हा बोलतो की उदाहरण नवरात्रमध्ये दांडिया खेळत असताना तुमच्या जो आमच्या हिंदू बहिणींना आम्ही आव्हान जो करतो ना की तुमच्याबरोबर दांडिया खेळणारा खरंच आशिष आहे किंवा का आमिर किंवा आदाब आहे हे तुम्ही विचारलं पाहिजे. त्याचा आधार कार्ड तपासला पाहिजे. आधार कार्ड तपासल्याशिवाय तुम्ही त्याच्याबरोबर व्यवहार केला नाही पाहिजे. या सगळ्या गोष्टी जेव्हा आम्ही बोलतो तेव्हा आमच्यावर हिंदू मुसलमान करण्याचा आरोप केला जातो. पण आम्ही जेव्हा आमच्या राष्ट्राबद्दल बोलतो, आम्ही जेव्हा पुढचा येणारा धोका, आज बघा टिसमच्या रिपोर्टतून काय बाहेर आलं आहे की ह्यांची लोकसंख्या वाढते आहे. ह्यांना आपल्या देशाला इस्लाम राष्ट्र करायचं आहे 2047पर्यंत. त्यासाठी हे सगळ्या पद्धतीचे प्रयत्न आहेत. आणि म्हणून आपण या हिरव्या सापांना जेवढा लवकर ठेचू तेवढा आपल्याला आपला मोकळा श्वास आपल्या राज्यात आणि देशात घ्यायला भेटेल. आणि तेच काम आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेलं महायुतीचं सरकार करणार आहे. तुम्ही असं म्हणालात की बांगलादेशी घुसखोरांची संख्या वाढत चाललेली आहे. मात्र सैफ अली खान हल्ला प्रकरणातला जो आरोपी आहे तो बांगलादेशचा निघाल्यानंतर आज आदित्य ठाकरे असं म्हणाले की जर तो बांगलादेशी असेल तर हे मात्र केंद्रीय गृहमंत्रालयाचं अपयश आहे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं हे अपयश. त्या नालायकाला थोडी लाज वाटली पाहिजे. कारण का स्वतःच्या वडिलांच्या नेतृत्वात असलेलं BMCचं सरकार 35-40 वर्षापासून मुंबईमध्ये राज्य करतं. या सापांना दूध पाजणारे मातोश्रीमध्ये त्याच्या अवतीभोवती किती वावरतात याबद्दल कधीतरी त्यांनी माहिती घेतली पाहिजे. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी, स्वतःच्या आमदार खासदार नगरसेवक निवडून आणण्यासाठी ह्या लोकांनी जे वर्षानुवर्ष या हिरव्या सापांना जे दूध पाजत बसलेत ना, हा त्याचा परिणाम आहे. आता ती घाण आमचे देवेंद्र फडणवीस साहेबांचा आणि आमचे केंद्र सरकार साफ करत आहे. घाण करणारे हे सगळे टीका करणारे आहेत. म्हणून आदित्य ठाकरेला सांगेन, पहिलं तू तुझ्या मातोश्रीच्या आजूबाजूची घाण साफ कर. तुझ्याच भावाच्या मतदारसंघामध्ये किती बांगलादेशी आणि रोहिंगे मुसलमानांनी तुझ्या स्वतःच्या चुलत भावाला जे निवडून आणलेलं आहे ना, ती घाण त्याला पहिला हकलवण्याची तयारी दाखव आणि मग आमच्या केंद्र आणि राज्य सरकारवर टीका करण्याची तू हिंमत कर. मुंबईमध्ये अशी साधारणतः किती संख्या आहे की ज्या पुढची तुमची मोहीम जी आहे ते या बांगलादेशी सांगतो ना, तुम्ही त्यांना ओळखू पण शकणार नाही. कारण का ते सगळे नाव बदलून आहेत, आपल्यासारखे दिसणारे आहेत. म्हणून आमचं राज्याचं सरकार ज्या पद्धतीने आम्ही फार खोलात घुसत चाललेलो, ह्यांचे जिथे जिथे बिळामध्ये हे लोक लपलेले आहेत,
जे ह्यांचे अब्बा आहेत, ज्यांनी ह्यांना घेऊन मांडीवर घेऊन बसवलं आहेत ना, त्या अब्बांना पण आतमध्ये टाकण्याची तयारी आमच्या सरकारची आहे. फक्त तुम्ही थोड्या टप्प्याटप्प्याने पाहत राहा. या कोणालाच आम्ही आमच्या राज्यामध्ये एक क्षणही राहायला देणार नाही, एवढा विश्वास देतो. या सगळ्या हल्ला प्रकरणानंतर जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आहेत, रोहित पवार असं म्हणतात की बाबा सिद्दीकींची हत्या झाली, त्यांचा विषय वेगळीकडे वळवण्याचा प्रयत्न झाला. आता सैफ अली खानवरती हल्ला झाला, तो सुद्धा विषय वेगळीकडे वळवण्याचा प्रयत्न होतोय. ज्या अर्थी तो बांगलादेशी आहे असं सांगितलं जाते, म्हणजे पालिका निवडणूक जवळ आलेली आहे, हिंदू विरुद्ध मुसलमान असा एक संघर्ष जो आहे तो त्यांना करायचा आहे असं ते म्हणतात. काय दुर्दैव आहे काय माहिती आहे, हा राजकीय मुद्दाच नाही, हा आपल्या देशविरोधातली घेतलेली भूमिका आहे. आपल्या देशाला अगर कोणाला इस्लाम राष्ट्र बनवायचं असेल तर ह्या जिहाद्यांना, मग ते बांगलादेशी आणि रोहिंगे पण असतील ना, ह्यांना ठेचण्याची भूमिका सगळ्याच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे. मग त्याच्यामध्ये पालिका निवडणूक, त्याच्यामध्ये मतदान, आमदार खासदार हे आणताच कामा नाही. कारण का तो चाकू हल्ला करत असताना त्यांनी त्याला बघितलं नाही हा काँग्रेसचा आहे, हा BJPचा आहे, का हा शिवसेनेचा आहे. तो जेव्हा आपल्या देशामध्ये आपल्या हिंदू धर्माच्या विरुद्ध भूमिका घेतो तेव्हा तो समोरच्यावाल्याचा धर्म बघत नाही किंवा नाव विचारत नाही. म्हणून हे दुर्दैव आहे की अशा पद्धतीचे लोक जे आमदार बनतात ते अशा पद्धतीची भूमिका घेतात ना, म्हणून ह्या लोकांना आज पाठबळ मिळतं. या बांगलादेशी आणि रोहिंगे मुसलमानांना प्रत्येकाने भूमिका घेतली पाहिजे की आम्हाला आमचा महाराष्ट्र बांगलादेशी आणि रोहिंगे मुक्त करायलाच पाहिजे आणि त्यासाठी आमचा पाठिंबा आहे. याआधी तुम्ही हिंदू सकल मोर्चे जे आहेत ते राज्यभरामध्ये काढलेले होते. तुम्ही बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधामध्ये मुंबईमध्ये यापुढचे मोर्चे जे आहेत किंवा जी काही मोहीम आहे ते तुम्ही राबवणार? आमची मोहीम काल पण चालू होती, आज पण सुरू आहे, उद्याही राहणार. फक्त आज आमचं सरकार आलेलं आहे, आमचे फडणवीस साहेब गृहमंत्री आहेत आणि आज ते ज्या पद्धतीने ह्या बांगलादेशी आणि रोहिंग्याच्या संदर्भात त्यांनी जे काही सरकार म्हणून जी कडक भूमिका घेतलेली आहे, मी तुम्हाला विश्वास देतो उद्या हे लोक औषधासाठी पण आपल्या मुंबई महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सापडणार नाही. सर, राजकीय प्रश्न आहे. कालच पालकमंत्रीपदाचं वाटप झालं, तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्याचं पालकमंत्रीपद जे आहे ते मिळालं, त्याबद्दल अभिनंदन. मात्र भरत गोगावले नाराज दिसतात की त्यांना रायगडचं पालकमंत्रीपद मिळालं नाही. ते असं म्हणतात की आम्ही चर्चा करू. शिवसैनिकांची एक नाराजी जी आहे ती पालकमंत्री, त्याबद्दल मला वाटतं तुम्ही त्या संबंधित पक्षाच्या नेतृत्वाला विचारलं पाहिजे. शेवटचा प्रश्न, राज्यामध्ये अजूनही मराठा आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो तसाच पाहायला मिळतोय. मनोज जरांगे असं म्हणाले की नारायण राणेंच्या बद्दल माझ्या मनामध्ये आदर आहे, मात्र कुणबी आणि क्षत्रिय एकच आहेत, तर आम्ही कुणबी आरक्षणाचा लाभ घेणार. नारायण राणेंना माझी विनंती आहे की शिष्यवृत्तीचा जो लाभ जो आहे SCBC प्रवर्गामधून अनेक विद्यार्थ्यांनी अर्ज केले, मात्र त्याचा निर्णय अजून शासन स्तरावरती झाला नाही. कॅबिनेटमध्ये अभ्यास थोडा कमी आहे, त्याला अभ्यास करण्याची गरज आहे. मी त्याला सांगेन, त्याला राणेसाहेबांबद्दल प्रेम आहे हे आम्ही पहिल्या दिवसापासून, म्हणजे त्यांच्या नेतृत्वावर पहिल्या दिवसापासून ऐकतोय. त्यांनी थोडा वेळ काढावा, राणेसाहेबांबरोबर बसावं, फडणवीस साहेबांबरोबर बसावं. मी तुम्हाला विश्वास देतो त्यांना ज्ञानात निश्चित पद्धतीने भर पडेल, त्याला 4 चांगल्या गोष्टी अजून कळेल जेणेकरून त्याचा फायदा समाजालाच होणार. शेवटी आपण सगळे जे मराठा समाजाचे घटक म्हणून आहोत, आपल्याला एक दुसऱ्याला शिकवण्याचं, एक दुसऱ्याला ताकद देण्याचंच काम आपल्याला करायचं आहे. म्हणून नारायण राणे साहेबांसारखा एक सिनियर आणि ज्येष्ठ नेता अगर काय बोलत असेल तर त्या गोष्टीला सकारात्मक पद्धतीने घेऊन त्यांच्यावर बसण्याची आणि शिकण्याची भूमिका अगर जरांगे पाटीलने घेतली तर मराठा समाजाला त्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल. आपण पाहतोय की मुंबईमध्ये जे काही बांगलादेशी घुसखोर आहेत त्यांच्या विरोधातली मोहीम जी आहे ती पुढच्या काळामध्ये अधिक तीव्र होईल, मात्र मुंबईमध्ये हे लोक राहणार नाहीत अशी भूमिका सरकारनं घेतलेली आहे, अशी प्रतिक्रिया नितीश राणेंनी दिल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन कमलेश्वर, मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, मुंबई. दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन येत आहे कॉम्प्युटर प्रशिक्षणातील सगळ्यात मोठी डिस्काउंट ऑफर, बिग डिस्काउंट डेज. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या शाखेत जाऊन संपर्क करा.